आणि अध्यक्षावरती प्रेम करणारे संघटना, या संघटनेच्या माध्यमातून आज या वाचनालयात आटपाडी तालुका असेल, तालुक्याच्या बाहेरचे विद्यार्थी असेल, जे गुणवंत विद्यार्थी आहेत की जे 12वीमध्ये चांगलं जे संपादन केलं, 10वीमध्ये केलं, जे काल पोलीस भरतीमध्ये जे सिलेक्ट झाले आणि विशेष सत्कार म्हणजे वाचन चळवळीच्या माध्यमातून, आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात असेल, राज्यात असेल, देशाच्या बाहेर आपल्या एक नावाची वेगळी ओळख निर्माण केली, असे आमचे मार्गदर्शक बंधुमित्र डॉक्टर यांचा सत्कार या ठिकाणी घेतला. तसेच आपले खरात साहेब, विलास खरात साहेब यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचाही आपण सत्कार घेतला. मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी विजय शिंदे सरांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार या वाचनालयाच्या माध्यमातून अध्यक्षांनी आज या ठिकाणी ठेवला. या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पाटील साहेब, तसेच या वाचनालयाचे चेअरमन अध्यक्ष पाटील सर, माझे वडिलांचे मित्र आणि माझे मार्गदर्शक पत्रकार सादिक भाई, अध्यक्ष सुनील दुंगे सर, तुम्ही डॉक्टर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व, जीवनराव आमच्या बँकेचे डायरेक्टर सन्माननीय दंगे साहेब, संघटने रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, पत्रकार बंधू, माझ्या बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, खरं तर अध्यक्षांच्या डोक्यात नेहमी वेगवेगळ्या कल्पना आणि मी नगरसेवक झाल्यापासून 7वा आणि आत्ताच पत्रकारांनी सांगितलं की हा कार्यक्रम करत असताना थोडा खर्चाचा विषय येतो, मग वडापाव हे, तर अध्यक्ष हा वडापाव विषय राहिला नाही. ह्या 2-4 दिवसातला जेवणाचा 3रा कार्यक्रम, त्यातली 2 जेवणं मी जेवलो 2 दिवसापूर्वी. एकदा बोकडाचा कार्यक्रम झाला, एकदा चकुल्याचा कार्यक्रम झाला, आजच मला वाटते परत रिक्षा संघटनेचा काहीतरी जेवणाचा कार्यक्रम, म्हणजे हा 3रा कार्यक्रम आहे. आणि माझ्या नगरसेवक झालेल्या कार्यकर्त्याला जेवणाचा 4था कार्यक्रम. विनोदाचा भाग सोडा, हे काम करत असताना खर्चाच्या बाजू सुद्धा बघितल्या पाहिजे. परवा मी घरी आलो, अध्यक्षांना आम्ही 10 मिनिटं गप्पा मारत होतो, म्हणून अध्यक्ष सगळं चाललंय म्हणलं. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती झाली, आमदारकी झाली, खासदारकी झाली, निवडणूक तर पुढे कुठलीच नाही. चाललंय कशासाठी? तुम्हाला म्हणजे मला छंद आहे, आवड आहे म्हणजे. तसं सांगायचं झालं तर अध्यक्ष असतील, हे कुटुंबाचं मोठं योगदान आहे. शैक्षणिक क्षेत्रात योगदान आहे, सरकारी क्षेत्रात योगदान आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये हे बीजेपी काम करत ते त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करते आणि आवड आहे त्यांना. भावाभावांना असेल, सरांना असेल, प्रत्येक ठिकाणी ते काम करण्याचा प्रयत्न करतात. गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार केले. तसं सांगायचं झालं तर आज आपल्या तालुक्याकडे बघितलं तर MPSC, UPSC असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला 1-2% डॉक्टर वाढला आहे. परवा आमचा कोलकन विद्यार्थी IAS झाला, पहिला विद्यार्थी असेल, तहसीलदार झाले, DYSP झाले, पोलीस झाले. आता या 3 मुली पोलीस झाल्या. त्याच्यामध्ये माझ्या मित्राची एक मुलगी कदम म्हणून पोलीस झाली, दुसरी अशोकरावांची पोलीस झाली आणि 3ऱ्या मुलीचा मी आवर्जून उल्लेख करतो. गेले 8-10 वर्ष झाले कुटुंब माझ्यावर चालावं. लक्ष्मी गणेश जाधव, ती पोरगी परवा नागपूरला पोलीस झाली. लहान होती, माझ्यात चालावं 12 दिवस लहान होती. तिला शाळा शिकवणं, शाळेत राहणं, वडील समाजातलं कुटुंब आहे. अनपड कुटुंब, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काय नाही. पण आमचं बंधुराज बारखाने हे तिला शाळेत बसवायचं, शिकवायचं. तिला 2 मुली, तिला मुलगा ती पोलीस झाली. तेव्हा मला तिला फोन आला, मला म्हणलं अभिनंदन, तो आता माझ्याकडे मुलीवाडीत एक्झाम 1 वर्ष झालं आहे, माझी मुलगी पोलीस झाली. आनंद वाटतो, म्हणजे माझी स्वतःची मुलगी पोलीस झाली तर मला आनंद वाटतो. म्हणजे अशी मुलं आपल्या तालुक्यातली प्रत्येक क्षेत्रात चमकायला गेली आणि आपण त्यांचा सत्कार करतो, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाटतो की आपल्याला समाजात एक चांगलं स्थान मिळते, आपला गौरव होतो, सत्कार होतो आणि हे कोणी तर केलं पाहिजे. आणि ह्या वाचनालयाच्या माध्यमातून अध्यक्ष असतील, त्यांचं कुटुंब असतील, हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात. अध्यक्ष सांगायचं झालं तर परवा आमच्या मागच्या 6 महिन्यापूर्वी नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, अमरसिंह देशमुख असतील, बापूसाहेब आणि गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची आमची सत्ता आली. आणि सांगण्याचं तात्पर्य एक की हा राजकीय व्यासपीठ नाही, पण आवर्जून सांगतो तुम्ही रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहे. पहिलं काम काय आम्ही हातात घेतलं असेल तर ह्या रिक्षावाल्यांना चांगल्या स्टॉप देणे, त्यांना जागा स्टँडवरती, स्टँडची भिंत आणि इकडं बाजार, ह्याच्यामध्ये रिक्षा स्टॉप बसवायचे आणि लाईटीचे पोल 2-3 काढायला लागत होते.
तर तिथं गुन्हा दाखल करायपर्यंत वेळ गेली, पण आम्ही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सगळी जागेवर हजर राहिलो आणि तिथं चांगल्या सुंदर पद्धतीला आम्ही त्यांचा स्टॉप तिथं बसवून दिलो. आणि दुसरा स्टॉप आपल्या पोलीस स्टेशन कडे बसवायचा होता. एक दिवस चूक माझ्याकडनं चुकून झाली, बापसांचा मला फोन आला, तुझ्याकडनं जमत असलं तर बघ, नसलं तर मला सांग, मी स्वतः उभा राहतो ते त्यांना करून देतो. मी जाग्यावर गेलो आणि त्यांना बसवून म्हटलं माझ्यावरती फुलं पडली, तुम्ही माझ्या पद्धतीने शिफारस करून सांगा. अध्यक्ष स्वतः आले उभा करून तुम्हाला रिक्षा स्टॉप करून. थिएटर चौकातला स्टॉप, थिएटर चौकातला स्वतः स्टॉप. आता ज्या ज्ञानून प्रवेश केला म्हणून म्हणजे ज्ञानूचा का प्रवेश, ही सुद्धा स्टॉप आम्ही सुंदर पद्धतीने त्यांना बसवून करून दिलं. म्हणजे पहिलं काम कुठलं आम्ही घेतलं असेल तर ही गेले 20-25 वर्ष झालं अध्यक्ष त्यांची टीम चांगल्या पद्धतीने रिक्षावाली सेवा देते. रात्रंदिवस लोकांना सगळ्याकडेच काय 4 व्हीलर नाही, चांगल्या पद्धतीने योग्य मीटर भानगड नाही, योग्यच जरी येणार असले काही आमच्यात भानगड नाही, तर चांगल्या पद्धतीने लोक काम करते. अशाच पद्धतीने आम्ही अध्यक्ष आमच्या पाठीवर काय जास्त वेळी हे आमचे अध्यक्ष असतील, कुठं काय चुकलं तर मला डायरेक्ट सादिकबाईचा फोन येतो, हे ऋषिकेश राव तुमचं चुकलं अशा तर आम्ही सगळे यंग आहोत. आता आपल्याला आटपाडी गाव होतं पहिलं, शहर करायचं, तर हे 5 वर्षांनी कदाचित चुकून अध्यक्ष आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जर त्यांना ते शहर वाटलं तर अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून मिसळून आपण काम करायचं, एकत्र घेऊन सगळ्यांनी काम करायचं. त्या ठिकाणी कोणावरती अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही, सुंदर पद्धतीचा आटपाडी गाव आपण बसणं या दृष्टीने प्रयत्न करू. मला या ठिकाणी आपण बोलवलं, त्या मुलांचा सत्कार करण्याची आम्हाला सगळ्यांना संधी दिली, त्याबद्दल अध्यक्ष तुमचं धन्यवाद मानतो. अजून काय काय मला चाललंय कशाचा चांगलं काम चांगलं तुम्ही काम करा. आमच्या भारतीय जनता पक्षाचं गेले 2 दिवस झालं कनेरी मठावरती शिबिर चालू. अध्यक्षाचा मला फोन आला की तुम्ही कुठेही जायचं नाही, आमच्या प्रभागातला कार्यक्रम आहे, तुम्ही नगरसेवक म्हणून तिथं यायचं आहे म्हटलं. बापूसाहेब 2 दिवस मुक्कामाला आहे, पण मी म्हणतो मी जर गेलो तर पुन्हा म्हणलं जेवणराव अध्यक्ष मला काय सोडणार, त्यामुळे हे आपल्याला इथे 100% थांबायला लागणार आहे. म्हणून मी थांबलो, नाही तर काल बघतात तिथे सकाळनं डॉक्टरांचा फोन आला, मला आमंत्रण आहे, सगळी माझी जायची व्यवस्था झाली तर मी गेलो नाही म्हणतो. कारण अध्यक्षांनी एवढा आवर्जून या गुणवंत विद्यार्थ्यांचा आहे आपल्या सगळ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला, त्यामुळे धन्यवाद देतो. या ठिकाणी जय हिंद.